टम फुगलेले भटुरे आणि छोले अगदी जबरदस्त असा आपला पार्टीचा मेनू असतो. हॉटेलमध्ये गेलो किंवा बाहेर फिरायला गेलो, ढाब्यावरती जर आपण कधी जेवायला गेलो ना, तर आपली पहिली ऑर्डर असते ती छोले भटुऱ्यांची. पण ढाब्यावरची किंवा हॉटेलमध्ये जसं पद्धतीने भटुरे बनवले जातात तसे आपल्याला घरी बनवायला अनेकदा अडचण येत असते. घरी बनवतो तेव्हा कधी कधी काय होतं, कडक होतात, वातड होतात, चपटे होतात, मऊ लुसलुशीत असे भटुरे होतच नाही. पण आज ना आपण परफेक्ट अशी रेसिपी बघणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे. म्हणजे 2 वाट्या मैद्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे. इथे एक छोटी वाटी घट्टसर असं नॉर्मल टेम्परेचरचं दही आपल्याला इथे घ्यायचं आहे. एक पळी मी इथे तेल घेतलेलं आहे. 1 किंवा 2 पळ्या एवढं तेल तुम्ही घालू शकता. त्यानंतर इथे मीठ घेतलेलं आहे मी. हा चमचा दिसतो ना, तेवढा चमचा मी अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा साखर घेतलेली आहे. एकाच चमच्याने मी सगळं माप घेतलेलं आहे. अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा जर बेकिंग पावडर घेतली ना, तर पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे. म्हणजे 1 चमचा तुम्ही बेकिंग पावडर घेतली तर अर्धा चमचा सोडा घ्यायचा. असं तुम्ही प्रमाण बेकिंग पावडरचं आणि सोड्याचं ठेवायचं. बाकीचं साहित्य तुम्ही कमी जास्त साखर, मीठ, तेल, दही कमी जास्त करू शकता. पण सोड्याचं आणि बेकिंग पावडरचं प्रमाण मात्र तुम्हाला असंच घ्यायचं आहे. चाळणी घेतलेली आहे. दोन्ही पिठं आपल्याला एकत्र करायची, म्हणजे गव्हाचं आणि मैद्याचं. सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ हे एकत्र पिठामध्येच घालायचं, म्हणजे ते व्यवस्थित मिसळलं जातं. म्हणजे पिठामध्ये चांगलं मिसळलं जातं आणि सगळ्या पिठामध्ये त्याचे कण पसरले जातात. आता पीठ चाळून घेतलं की त्यामध्ये साखर घालायची आहे आणि तेल घालून घ्यायचं. आता इथे मी 1 पळी, म्हणजे जी पळी आपली असते तेल घ्यायची, ती पळी 1 पळी मी इथे घेते. 1-1.5 पळी तुम्ही तेल घेऊ शकता. दही घालून घ्यायचं आणि दह्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि मग आपल्याला पिठामध्ये हे असं मिसळून घ्यायचं आणि नंतरनं पाणी घालून आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं. आता भटुऱ्यांसाठी आपण पीठ मळतोय. नेहमीचं चपातीला जसं पीठ मळतो ना, अगदी तसं सैलसर पीठ मळायचं. पुऱ्यांसारखं घट्ट पीठ अजिबात भटुऱ्यांसाठी मळायचं नाही, तर सैलसर मळायचं. म्हणजे चपातीला मळतो अगदी तसंच पीठ आपल्याला भटुऱ्यांसाठी असं सॉफ्ट मळून घ्यायचं आणि फक्त आपल्याला ना 10 मिनटं आपलं पीठ भिजायला ठेवायचं. जास्त वेळ ठेवू नका. कमीत कमी 10 मिनटं एवढंच आपल्याला ठेवायचं किंवा 15 मिनटं, त्यापेक्षा जास्त ठेवू नका. कारण आपण त्यामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा घातलेला असतो, त्यामुळे जास्त वेळ पीठ आपल्याला भिजायला ठेवायचं नाही. पिठाचा असा हात लावायचा आणि परत एकदा मळून घ्यायचं. तेलाचा वगैरे काही हात लावायचा नाही. आणि छोटे छोटे म्हणजे लिंबूच्या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. म्हणजे लिंबाच्या साईजचेच गोळे बनवायचे, म्हणजे प्रत्येक भटुरा आपला एकसारखा येतो. आता भटुरा लाटताना पिठीचा वापर करायचा आहे, पण अगदी कमी वापर करायचा आहे. जास्त पिठी लावायची नाही, कमी लावायची आणि असं जरासं लंबूळत्या आकाराची, म्हणजे अंड्याच्या आकाराची साईज जशी असते तसं जरासा लाटण्याचा प्रयत्न करायचा किंवा गोल लाटला तरी चालतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भटुरा आपल्याला ना पातळ लाटायचा आहे. जाड अजिबात लाटायचा नाही, तर पातळ लाटायचा. आणि तेलामध्ये आपल्याला तळताना तेल चांगलं गरम करायचं आणि गॅस मोठा ठेवायचा. गॅस मोठा ठेवायचा आहे. बारीक किंवा मीडियम असा अजिबात करायचा नाही आहे, तर मोठा गॅस ठेवायचा. तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि तेलामध्ये आपल्याला भटुरा सोडताना असं जरासा झाऱ्याने भटुरा आपल्याला तेलामध्ये डीप करायचा. म्हणजे असं जरासा वरून झाऱ्या तुम्ही पाहिलं असेल की मी झाऱ्याने असं जरासा त्याला तेलामध्ये दाबत होता. म्हणजे असं केल्यामुळे काय होतं, भटुऱ्यांमध्ये एक ना हवा तयार होते आणि भटुरा चांगला असा टम फुगला जातो. आणि सगळ्या कडेने जरासा असा गोल फिरवायचा झाऱ्याने, म्हणजे सगळीकडून भटुरा ना आपला तळला जातो. आणि उलटा करायचा. तुम्ही इथे बघू शकता छान असा
टम फुगला जातोय. हलकासा सोनेरी कलर येऊन द्यायचा. जास्तही पुरीसारखा कलर भटुऱ्यांना अजिबात तळायचा नाही. तर हलकासा असा सोनेरी गोल्डन कलर येऊन द्यायचा. बघू शकता किती छान असा आपला भटुरा फुगला गेलेला आहे. दुसराही मी टाकलेला आहे. तेलात टाकला की लगेच तो असा फुगतोय. कुठनंही हवा निघत नाही की काही होत नाही. म्हणजे आपला भटुरा जो आहे ना, तो एकदम परफेक्ट असं आपलं पीठ मळण्यावरती आहे. तुम्ही जितकं व्यवस्थित पीठ मळाल, जितकं बेकिंग पावडर आणि सोडा तुम्ही अगदी प्रमाणात घालाल आणि सॉफ्ट मळाल, तेव्हा तुमचे भटुरे असे इथे बघू शकता छान टम फुगलेले. अगदी तासभर जरी ठेवले ना तरी हवा त्यामध्ये अशीच कोंडून राहणार आहे. तेलकट वगैरे काहीच नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान अशा हवा निघालेली, मऊ लुसलुशीत असा आपला भटुरा बनून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.